स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण सेकडेवारी या घटकावर 5वा व्हिडिओ पाहतोय। राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्तीसाठी दिलेले जे मार्गदर्शिका आहे त्यातील सरावासाठी दिलेले प्रश्न आपण पाहतोय आणि आज पहिलं उदाहरण पाहतोय 85 चे 90% हे 90 चे किती टक्के अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल 85 90% म्हणजे किती काढावं लागेल। मग आपण जे बेसिक व्हिडिओ पाहिला होता पहिला त्याच्यात सुद्धा 85 चे म्हणजे गुणून 90% म्हणजे 90 ची भागाकाराच्या रूपात 100 बरोबर केली तुलना। दोन अपूर्णांक आहेत, दोन अपूर्णांकांच्या मध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे। अतिसंक्षिप्त रूप देतो आणि तिरका भाग देतो। तिरका भाग देण्याऐवजी आपण आता गुणाकार करूया। 9 × 5 = 45, हातचे गेले 4, 9 × 8 = 72 आणि 4 76, 76 भागिले 10 म्हणजेच 1 च्या पुढे 1 0 आहे म्हणजे दशांश चिन्ह दिल्यानंतर 76.5 ही व्हॅल्यू कशी येणार आहे 85 चे 90% आले 76.5। आता पुढचा आपला टप्पा आहे गणितातला की 90 चे किती टक्के माहित ना आपल्याला x% बरोबर 76.5 कारण ह्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती याच्या व्हॅल्यू बरोबर आहे त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 76 आली। आणि मग हे समीकरणाच्या रूपात मांडतो आपण 90 चे म्हणजे गुणले x% म्हणजेच x भागिले 100 बरोबर 76.5। आपल्याला या x ची किंमत काढायची आहे। x बरोबर हे 100 भागाकारात आहे आणि हे 90 गुणाकारात आहे। x ला एकटं ठेवून हे 90 आणि 100 तिकडे जाणार आहे। गुणाकारात असल्याने 90 इकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार आहे आणि हे 100 जे भागाकारात होते इकडे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर गुणाकारात जाणार आहे। 9 ला 9 शून्य गेला, सॉरी शून्याचे शून्य गेले, 9 × 1 = 9, 9 × 8 = 72 उरले 4, 4 च्या पुढे 5 घेतलं 45 झालं, 9 × 5 = 45 मध्ये दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह दिलं 8.5 गुणिले 10 म्हणजेच 85 च्या पुढे 1 0 वाढला। परंतु इथं एका घरानंतर दशांश चिन्ह आहे, इथं एका घरानंतर दशांश चिन्ह दिलं आणि दशांश चिन्हानंतर फक्त 0 असतील तर ते आपण विचारात घेत नाही म्हणजे उत्तर आलं 85%। पर्याय क्रमांक 2। मित्रांनो पुढचं उदाहरण असं आहे 5300 चे m% बरोबर 159 तर m ची किंमत किती। आता इथं आपण x मानत होतो, इथं ऑलरेडी त्यांनी m दिले आणि आपण शिकल्याप्रमाणे ज्यावेळेस हितली संख्या च्या बाजूची संख्या हे पूर्ण शतकात असते त्यावेळेस आपण काय करतो हे 2 शून्याला 2 शून्य घालतो म्हणजेच 53 गुणिले m बरोबर 159 कारण याच्या खालचे 100 आणि ह्या 100 च्या पुढचे 2 शून्य हे 2 शून्य एकामध्ये घातले त्यामुळे इथं पण फक्त आपण गुणिले काय केलं m केलं। अशा पद्धतीने करायचं आपलं ठरलं होतं। मग आता m ची किंमत काढायची आहे म्हणून m बरोबर 159 आणि हे m च्या बाजूला जे गुणाकारात आहे ते 53 इकडे जाऊन भागाकार होणार। आता इथं आपल्याला लक्षात येतंय 53 चा पाढा आपल्याला पाठ नसतो परंतु 50 च्या पाढ्यात 150 3 नंबरला आहे आणि ह्या 3 च्या पाढ्यात पुन्हा 9 3 नंबरला आहे म्हणजे 3 चा भाग जाऊ शकतो 53 त्रिक 59। खात्री करूया 53 गुणिले 3 3 त्रिक 9 5 त्रिक 15 159 बरोबर आहे म्हणजे उत्तर आलं 3%। हे उदाहरण आणखीन आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो। बाबा 53 म्हणजे 5300 ला गुणोत्तर प्रमाणाच्या भाषेत 159 आहे तर 100 ला किती 100 गुणिले 159 भागिले 5300 2 शून्याला 2 शून्य गेले 159 ला भागिले 3 आलं 3 159 भागिले 53 आलं भागाकारात उत्तर आलं 3 म्हणजेच 100 ला 3 100 ला 3 म्हणजेच 3%। पर्याय क्रमांक 2। मित्रांनो शाब्दिक उदाहरण आहे एका वस्तूची किंमत 10% ने वाढवल्यामुळे खप शेकडा 10% ने कमी झाला तर त्या व्यवहारात एकंदरीत किती टक्के नफा अगर किती टक्के तोटा झाला अशा स्वरूपाचं उदाहरण आहे। आता त्या वस्तूची किंमत मूळची आपल्याला माहित नाही आणि त्या वस्तू एकंदरीत किती विकल्या जातो ते आपल्याला माहित नाही परंतु काय केलं त्या दुकानदारानं त्या वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर ती 110 केली
आणि 110 केल्यामुळे काय झालं, पूर्वी 100 रुपये किंमत असताना जर वस्तू 100 विकल्या जात असतील, त्या वस्तू आता 110 केल्यामुळे 90 विकल्या झाल्या, 10% खप कमी झालाय. मग आपण काय करू, पूर्वीची किंमत 100 रुपये ऍझ्युम करू किंवा समजू. पूर्वीची किंमत आपण 100 रुपये समजू. किती? 100 रुपये. आणि पूर्वीचा खप सुद्धा त्या वस्तू 100 खपत होत्या अशा समजू. आता एक वस्तू 100 रुपयाला अशा 100 वस्तू विकल्यात, म्हणजे एकूण व्यवहार किती रुपयाचा झाला तो, तर 1च्या पुढे हे 2 आणि हे 2, 4 शून्य आले. गुणाकार करण्यात वेळ घालवायचा नाही. म्हणजे पूर्वीचा व्यवहार किती होत होता, तो 10,000 होता. पण आता काय केलं त्यानं, किंमत नवी किंमत किती झाली, शेकडा 10% वाढवल्या. म्हणजे 100 रुपये मागे 10 रुपये वाढवल्या, म्हणजे त्याची किंमत झाली नवीन 110. आणि किंमत वाढवल्यामुळे 100च्या ऐवजी वस्तू 10% खप कमी झाला, म्हणजे 100च्या वस्तू 90 वर आल्या. आणि मग 90 वर विकला एक वस्तू 110 रुपयाला, अशा 90 विकल्यानंतर वस्तू विकल्यानंतर त्याचा जो व्यवहार होतोय, हे शून्य आणि हे शून्य 2 शून्य लिहिले, 11,999, 9,900 रुपयेच व्यवहारात त्याला मिळतात. म्हणजे 10,000 मधून 9,900 वजा केले, 0 1 परत गेला 0 0, म्हणजे त्याला तोटा झालाय. आता तोटावालाच पर्याय बरोबर आहे, फक्त नफावाले पर्याय कॅन्सल झाले. पण तोटा किती झालाय, 100 रुपये झालाय. किती रुपये मागे तोटा झालाय तो, तर मूळच्या किमतीवर असतो तोटा. मूळची किंमत किती होती, 10,000. 10,000 रुपयाला त्याला 100 रुपये तोटा झालाय. तर 100 रुपयामध्ये त्याला तोटा किती होईल, 100 गुणिले 100 भागिले 10,000. 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 1 गुणिले 1 1. किती टक्के तोटा झाला, 1% तोटा झाला. परत एकदा समजून घ्या. अशा प्रकारचं उदाहरण दिलं असेल तर पूर्वीची किंमत 100 मध्ये ऍझ्युम करायची, किंमत 10% वाढवली, 100च्या ऐवजी 10% किंमत झाली, म्हणजे 110 झाली. पूर्वीचा खप 100 ऍझ्युम केला किंवा समजला, आणि खप आता कमी 10% झाला, म्हणजे 90 झाला. पूर्वी 100 रुपयाला 100 रुपये वस्तू विकल्यानंतर त्या किंमत किती होणार होती, 10,000 होणार होती. आता 90 वस्तू विकल्या त्या 110ला, किंमत विक्रीची आली 9,980. या किमतीत त्याला 10,000 मिळत होते आणि या किमतीने विकल्यावर त्याला 9,901 मिळाले, म्हणजे त्याला तोटा झालाय. तोटा झाला म्हणजे नफ्याचे पर्याय आपण खोडून टाकले. तोटा किती झाला काढला पहिल्यांदा, मूळ किमतीवर तोटा झाला 100 रुपये झाला. पण आपल्याला शेकडा तोटा काढायचा, 10,000 रुपये मागे त्याला 100 कमी झाले. 10,000 रुपयाच्या वस्तू विकल्या तेव्हा त्याला 100 रुपये कमी आले. पण जर त्याला 100 रुपयाच्याच वस्तू विकल्या असत्या तर त्याला किती कमी आले असते पैसे. त्यासाठी आपल्याला 10,000 मागे 100 आणि 100 मागे किती ह्या पद्धतीने काढलं तर गुणाकारात आपल्याला किंवा भागाकारात उत्तर येते 1, म्हणजेच 1% हा त्याचा तोटा झालेला होता. उदाहरण असं आहे, 96 पैसे बरोबर 24 रुपयाचे किती टक्के होईल. आता 24 रुपये आणि इथं 96 पैसे दोन वेगवेगळ्या परिमाणात आहेत, त्यांचं एक एक करून घ्यावं लागणार. एकच एक करून घ्यायचं म्हटलं तर याला पैशात रूपांतरित करावं लागेल, किंवा याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल, किंवा याला पैशात कन्वर्ट करावं लागेल. आपण सोपं आपल्याला जातं याला पैशात कन्वर्ट करायला. दुसरं, हे 24 रुपये म्हणजे 2400 पैसे आहेत. आता पुढे काय म्हणलंय, चे म्हणजे आपण काय करत होतो, 24 रुपयाचे 1 रुपया बरोबर 100 पैसे, याप्रमाणे 24 रुपयाचे 2400 पैसे होतात. आणि इथं उदाहरण आपण असं घेऊया, 2400 पैशाचे किती टक्के, बरोबर 96 पैसे. आता आपण असं शिकलो होतो, ज्यावेळेस च्या बाजूची संख्या आपल्याला पूर्ण शतकात दिली जाते त्यावेळेस हे 2 शून्यला हे 2 शून्य घालवायचे, म्हणजेच 24 गुणिले x बरोबर 96. x ची किंमत काढायची, x ला इथे एकटं ठेवायचं आणि x च्या बरोबर हे जे 24 गुणाकारात आहे
ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला नेताना भागाकारात जाणार आहे. 24 × 24, 24 × 96, 4 उत्तर येते आणि 4 आपल्याला पर्याय दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4च. अशा वेळेस ज्यावेळेस पर्याय आपल्याला परीक्षेला पर्याय किती आहेत? 1 2 3 4 आणि आपण सोडवलेल्या उदाहरणाचं उत्तर पण 4 आले. अशा वेळेस आपण काही वेळेस चुकण्याची शक्यता असते. 4 उत्तर आले म्हणून पटकन आपण 4 गिरवायला जातो, परंतु ते 4 कुठे लिहिले हे बघून काही वेळेस फसव असते. 4 हे एक कुठं चौथ्या नंबरला न लिहिता दुसरीकडे कुठेतरी लिहिलं असते, किंवा आपण उदाहरण सोडवलं उत्तर 1 आले आणि आपण पटकन उत्तर 1 गिरवायला जातो. 1 हे कुठं आहे, किती नंबरच्या पर्यायाला ते बघून पर्याय गिरवावा लागणार आपल्याला. याची एक खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. एका आयताची लांबी 10% वाढवली व रुंदी 5% कमी केली तर क्षेत्रफळात कितीने फरक पडेल, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आता सुरुवातीला आपण एक कच्चा आयत काढून घेऊ. हा आयत आहे. आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र माहित पाहिजे. आयताच्या इथं आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपण काय करू, मागाच्या उदाहरणात जसं वस्तूची किंमत आणि खप वाढवला होता आणि किंमत वाढवली आणि खप कमी केला, तसंच हे पण उदाहरण आहे. मग आपण काय करूया, लांबी 100 आणि रुंदी सुद्धा 100च घेऊ, आपल्याला काय अडचण येत नाही. 100 अजून करूया. जर त्या आयताचं क्षेत्रफळ 100 गुणिले 100 केलं तर 10,000 चौरस मीटर येईल. पण जर आयताची लांबी 10% वाढवली तर नवीन आयत काढताना त्याची लांबी होणार आहे 110 आणि त्याची रुंदी 5% कमी केली म्हणजेच त्याची रुंदी पुन्हा होणार आहे 95. आणि मग नव्यानं क्षेत्रफळ आयताचं काढलं तर काय होतं, लांबी गुणिले रुंदी बरोबर 110 गुणिले 95. शून्याला 0 दिला, आखरी 5 55, हाचे गेले 5, 11 9 99, 99 आणि 5 104. आता इथं आपल्याला बघायचं, पहिलं आपलं क्षेत्रफळ आलं तर 10,000 आणि आता क्षेत्र आले आपलं 10,450, म्हणजे वाढलंय. घटीचे पर्याय आपले कॅन्सल झाले. वाढलंय किती टक्क्याने हे काढायचं आपल्याला. पूर्वीचं क्षेत्रफळ आपलं आलं तर 10,000 आणि आताचं क्षेत्रफळ आलंय आपलं 10,450, म्हणजे निश्चितपणे वाढ नव्याने किती झाली, 450 ही वाढ झाली. कारण ह्यांच्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला वाढ येते. आता ही वाढ आपल्याला टक्केवारी मध्ये काढायची आहे. तर 10,000 माग 450 वाढलेत तर 100 माग किती वाढतील, म्हणजे आपल्या टक्केवारीमध्ये ते कन्वर्ट करता येईल. मग 100 गुणिले 450 भागिले 10,000. एका शून्याला 1 शून्य गेला, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरले किती खाली 45/10 उरले. 1च्या पुढे 0 आहे म्हणजे वर आपलं दशांश चिन्हात येणार 4.5 किंवा 4.5. 4.5च आपण दुसऱ्या भाषेत काय वाचतो, 4.5 वाचतो. 4.5 लिहिताना अपूर्णांकाच्या भाषेत 4 पूर्णांक आणि हे म्हणजेच अपूर्णांकात अर्धा आपण असा लिहितो, म्हणजे 4.5% वाढ होणार आहे. आणि 4.102% वाढ हा पर्याय आपल्याकडे तिसरा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे, शेकड्यात रूपांतर करा म्हणून सांगितले आणि आपल्याला एक अपूर्णांक दिलाय. तो अपूर्णांक आहे 17/4. ज्यावेळेस आपण शेकडेवारी या घटकावरचे काही मूलभूत गोष्टी पाहत होतो, तिथं आपण पहिली गोष्ट पाहिली होती की कोणत्याही संख्येची 100शी केलेली तुलना, परंतु ती कशी, भागाकाराच्या रूपात, त्याला म्हणायचं शेकडेवारी. म्हणजे ह्या अपूर्णांकाची आपल्याला भागाकाराच्या रूपात 100शी तुलना करायची आहे. त्याच्या पुढे आपण असं पाहिलं होतं मूलभूत गोष्टी पाहत असताना की बाबा एखाद्या अपूर्णांकाला जर टक्केवारीत रूपांतरित करत असेल तर त्याच्या छेदाला आणि अंशाला एक तर आपल्याला गुणाकार करून 100 मध्ये कन्वर्ट करावं लागेल, किंवा त्या अपूर्णांकाच्या छेदाला आणि अंशाला एकाच संख्येनं भागून
छेद 100 मध्ये येईल असा प्रयत्न करावा लागेल. इथं आपल्याला दिलेला अपूर्णांकात 17/4 मध्ये आपल्याला गुणावं लागणार 100 करायचं म्हटल्यानंतर. आणि मग 4 ला कितीनं गुणल्यानंतर 100 होते, तर 4 ला 25 न गुणल्यानंतर 100 होते. म्हणून अंशाला पण 25 न गुणलं. 25 7 पावणे 200, हातचे गेले 17, 25 1 25 आणि हे 17 42 झाले. आणि खाली 25 चोक 100. आता आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही संख्येची 100शी केलेली भागाकारातली तुलना म्हणजेच टक्के होय किंवा शेकडा होय किंवा शतमान होय. मग 425 ची इथं भागाकाराच्या रूपात 100शी तुलना केली म्हणजेच 17/4 म्हणजेच 17/4 म्हणजेच 425%. आपला पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 2. शतमानात रूपांतर करा असा प्रश्न आहे. 5/16 ह्या अपूर्णांकाला शतमानात रूपांतर करता बरोबर टक्के दिले. आता शतमान म्हणजे शेकडेवारी, शेकडेवारी म्हणजे टक्केवारी, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्याच आहेत. आपल्याला अपूर्णांक दिला असेल आणि अपूर्णांकाच्या टक्केवारीत किंवा शतमानात रूपांतर करायचं असेल तर आपलं ठरलं होतं काय किंवा आपण काय शिकलो होतो, अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणावं तर लागणार आहे किंवा एकाच संख्येनं भागावं तर लागणार. आणि भागाकार केल्यानंतर किंवा गुणाकार केल्यानंतर त्या अपूर्णांकाचा छेद काय होईल याची दक्षता घ्यायची आहे, 100 होईल याची दक्षता घ्यायची आहे. आता मगाचं जे आपण ह्याच्या आधीच उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये 4 ला 25 न गुणले की 100 पटकन होते आपल्याला लक्षात येत होतं. आता इथं ह्या 16 ला किती न गुणले की पटकन 100 येईल, हे पूर्ण भाग जाणारी संख्या नाही. मग आता कसं करायचं बघा, 5/16 5/16 गुणुले 16/100 करायचं इथं आणि वर पण गुणुले 16/100 करायचं. आता ह्या अपूर्णांकात 16/100 केल्यानंतर या अपूर्णांकाचा खाली आपल्याला छेद 100 येण्यासाठी काय करावं लागेल, तर 16च्या खाली 1 आहे, 5च्या खाली 1 आहे असं गृहीत धरून याला एक अशा संख्येनं गुणायचं की छेदस्थानी 100 येईल. छेदस्थानी 100 येण्यासाठी 100/16 याला गुणायचं, तर वर पण 100/16 गुणायचं. आता खालचा छेदस्थानाचा अपूर्णांक 2 बघू आपण. 16/1 आहे गुणिले 100/16. ज्यावेळेस अपूर्णांकाच्या मध्ये गुणाकार चिन्ह असतं तिरकस भाग देतो आपण. तिरकस भाग दिल्यानंतर खाली उरलं 100. आता वर मात्र काय होतंय बघा, 5 आहे, 100 आहे, 16 आहे. 500/16 आणि पुन्हा भागिले 100. आता 500/16 केल्यानंतर 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 3चा भाग बसला. 3चा भाग बसल्यानंतर आपल्याला उरलं 0. 48 मधले 2, 48 मध्ये 2 उरले. इथं 2च्या पुढे 0 घेतला, 20 झाले. 20 ला परत 16 ने भागलं, भाग बसला 1चा, बाकी उरली 4. 4 वर परत 0 घेतला, दशांश चिन्ह दिलं आणि 4चा पुढे 0 घेतल्यामुळे 40 झाले. 16 दुने 32 हे 40 मधून वजा जातात. आता 32 वजा केले 40 मधून उरले 8. 8च्या परत पुढे 0 घेतला, 80 झाले. 80च्या पुढे 0 घेतल्यावर 16 जर त्याला आपण भागलं तर भाग 5चा जातो. तो 5चा भाग देऊन टाकला, 31.25/100 आलं. कोणत्याही संख्येची 100 केलेली भागाकारातली तुलना हे शतमान असतं. आणि मग भागाकारात किंवा छेदस्थानी 100 आले आणि अंशस्थानी जे आले 31.25 तेवढे म्हणजेच काय असतं, शतमान असतं किंवा टक्के असतं. म्हणजे 31.25 आपल्याला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. ज्यावेळेस सरळ 100 मध्ये रूपांतर न होणारा छेद असेल त्यावेळेस काय करायचं, छेदस्थानची संख्या ही 100च्या खाली घेऊन अशा अपूर्णांकानं छेदाला पण आणि अंशाला पण गुणवायचं. 100 अंश घ्यायचा आणि इथली जी छेदस्थानची संख्या आहे ती छेदस्थानीची घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं, तिरकस भाग गेल्यानंतर ही संख्या जाणार आणि खाली उरणार आहे 100. आपल्याला शतमानात रूपांतर करताना ही दक्षता घ्यायची. आतापर्यंत आपण 2 उदाहरणं बघितली मित्रांनो सरावाच्या संचामध्ये.
की जिथं आपल्याला एक अपूर्णांक दिला होता आणि त्याचं आपल्याला टक्केवारीत रूपांतर करायचं होतं. इथं मात्र आपल्याला काय केलंय बघा, टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा म्हणून सांगितले आणि आपल्याला टक्केवारीची संख्या दिली आहे 420. आता हे 420 आपण अपूर्णांकात सुरुवातीला लिहू शकतो. 420% हे टक्के म्हणजेच 420 ची भागाकाराच्या रूपात 100शी केलेली तुलना झाला आपला अपूर्णांक. आता ह्या अपूर्णांकाला आपण अतिसंक्षिप्त रूप लिहू शकतो. 0ला 0 गेले, 42ला आणि 10ला आपण 2 न भागू शकतो. 21 दुने 42, 5 दुने 10, 21/5 अशा पद्धतीने याचं उत्तर येणार आहे. पर्याय आपल्याला दिलेला आहे 21/5 चौथा पर्याय आहे. टक्के म्हणजे 100 ला भागायचं आहे आणि मग त्याचं अपूर्णांकात रूपांतर होते. अपूर्णांकाला अतिसंक्षिप्त रूप दिलं. मग आता ह्याचं उत्तर 2 पर्यायासाठी असं पण येऊ शकतो. परत 4 पूर्णांक येतील, 1/5 असंही येईल किंवा हेच उत्तर असं येईल 4 पूर्णांक याची दशांशातली किंमत 20 असंही उत्तर असू शकतं. अपूर्णांक दशांश अपूर्णांकात किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला कन्वर्ट करता आला पाहिजे. मित्रांनो गणित बघा कसं आहे, पदावलीच्या रूपात आहे आणि टक्केवारीचं गणित आहे. 88% वजा 7800चा 10% बरोबर किती. आता पदावलीच्या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला कंस सोडून घ्यावा लागेल. कंसात काय आहे, 8800 म्हणजे 7800चा 10%. ज्यावेळेस पूर्ण शतकात चा असतो त्यासाठी आपण 2 शून्य उडवतो आणि ह्याचा आणि टक्के दिले त्याचा गुणाकार करतो. 78 गुणिले 10 बरोबर 780. हे कसं आलं हे परत अजून एकदा बघूया. 7800 चा म्हणजे गुणले 10% म्हणजे 10 भागिले 100. इथं काय नाही म्हणजे 1 आहे. ह्या 2 शून्य हे 2 शून्य उडले आणि मग 78चा आणि 10चा गुणाकार 780 आला. आता पुढे आपल्याला पदावली अशी म्हणून घ्यावी लागेल. 78% म्हणजेच 78 भागिले 10 वजा हे वजा चिन्ह आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला आले 780. आता 780च्या खाली छेद नाही म्हणजे तो असतो 100. काय एक असतो. आता आपल्याला 2 अपूर्णांक आहेत. 78/100 वजा 780/1. छेद समान करून घ्यावा लागेल वजाबाकी करायची म्हटल्यानंतर. याला दोन्हीला पण आपल्याला 100 न गुणलं तर आपला छेद समान होईल. 78/100 वजा 780 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य वाढले आणि 1 गुणिले 100 म्हणजे 1च्या पुढे 2 शून्य वाढले. आता छेद समान झाला. छेद समान झाल्यानंतर आपलं उत्तर काय येते बघा. 78,000 म्हणून 78 वजा करायचा. 78,000 म्हणून 78 वजा केला आपण. 2 हातचे गेले 1, 7 मधनं 2 10 मधनं 8 गेले उरले 2, हातच्या माघार दिला उरले 9. इथं हातच्या माघार दिला उरले 9, सॉरी उरले 7, 8 मधनं 1 गेला उरले 7 आणि हे 7 म्हणजे वजाबाकी आली 7,7,9,2,2. परंतु वजाबाकी करत असताना ही संख्या मोठी आहे आणि हिला वजा चिन्ह आहे म्हणजे ह्या संख्येला सुद्धा वजाचं चिन्ह येणार आहे आणि छेदस्थानी असणार आहे 100. छेदस्थानी 100 असणार आहे त्याच्यामुळे दशांश चिन्ह आलं 2 घरानंतर. वजा 779.22 आपल्याला एकच पर्याय आहे तो आणि पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खरं तर दशांश चिन्ह आलं असेल तर 100ची तुलना होतच नाही. याला आपण टक्केवारी म्हणू शकत नाही. परंतु पुस्तकात देताना टक्केवारीचे चिन्ह दिले तर तो उत्तर असं यायला पाहिजे होतं की वजा 7,9.22 हे उत्तर यायला पाहिजे होतं. जर टक्केवारीचं उत्तर पाहिजे असेल तर हे दशांश चिन्ह जायला पाहिजे होतं, असं उत्तर यायला पाहिजे होतं. परंतु पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे की टक्केचं चिन्ह. मित्रांनो पुन्हा एक उदाहरण आहे. खरं तर हे संमिश्र द्रावण संहती ह्या घटकावर आपण गुणोत्तर प्रमाण मध्ये बघितलेल्या प्रकारचं उदाहरण आहे. जर आपण गुणोत्तर प्रमाण मध्ये बघितलं असेल संहती हा घटकावर एक 5 ते 6 उदाहरण आपण बघितले आहेत. तशाच प्रकारचे उदाहरण आहे. टक्केवारीत पण घेता येतं
आणि द्रावणाच्या संहती गुणोत्तर प्रमाणामध्ये सुद्धा घेता येतं. आता 40 लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणामध्ये 15% मलई आहे, थोडक्यात 60 लिटर दुधाच्या दुसऱ्या द्रावणात 8% मलई आहे. आणि हे दोन्ही द्रावण म्हणजे हे 40 लिटर आणि हे 60 लिटर एकत्र केल्यानंतर जे संमिश्र तयार होणार आहे त्यातलं मलईचं प्रमाण किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता सुरुवातीला आपण लक्षात घेऊया, पहिलं दूध आहे 40 लिटर, नंतरचं दूध आहे 60 लिटर. ही दोन्ही द्रावणे एकत्र केल्यानंतर दूध जे होणार आहे किंवा संमिश्र जे होणार आहे ते 100 लिटर होणार आहे. हे पहिल्यांदा लिहून घेऊया. आता 40 लिटर मध्ये 15% मलई आहे. तर 15% ह्याचा अर्थ काय होतो बघा, जर समजा 100 लिटर दूध असेल तर त्यातलं 15 लिटर मलई आहे. जर 100 लिटर दूध असेल तर 15 लिटर मलई आहे. पण ऍक्च्युअली दूध आपल्याकडे 40 लिटर आहे. मग त्यात किती लिटर मलई असेल ते काढू आपण. 40 गुणिले 15 भागिले 100, शून्याला शून्य गेला, 2 पंचे 10, सॉरी 5 दुने 10, 5 त्रिक 15, 2 1 2, 2 दुनी 4, वर 2 आणि 3 उरलं. म्हणजेच ह्या 40 लिटर म्हणजे 6 लिटर मलई असणार आहे. किती असणार आहे? 40 लिटर दुधातली मलई जर वेगळी काढली तर ती 6 लिटर असणार आहे. त्याच पद्धतीनं 60 लिटरच्या द्रावणात 8% मलई आहे. म्हणजे जर समजा ते द्रावण 100 लिटरचं असतं दूध तर त्यात 8 लिटर मलई असली असती, परंतु ऍक्च्युअली मलई दूध किती आहे? 60 लिटर आहे. त्या 60 लिटर मध्ये मलई किती असेल ते काढू आपण. ते पण असं तिरकस गुणाकार करून काढावं लागणार. 60 8 सॉरी 100 8 तर 60 किती, तर 100 गुणुले x बरोबर 60 गुणुले 8. x ची किंमत काढायची आहे म्हणून हे 100 इकडं बरोबरच्या विरुद्ध बाजूला नेलं, 100 न भागलं, शून्याला शून्य गेला, 8 संग 48 भागिले 10. 48 भागिले 10 म्हणजेच 4 पूर्णांक किंवा 4.8 हे उत्तर आलं. आता 4.8 हे उत्तर आले दुसऱ्या द्रावणातल्या मलईचं. पहिल्या द्रावणातली मलई होती 6, दुसऱ्या द्रावणातली मलई आहे 4.8, म्हणजे दोन्ही द्रावणातली मलई झाली 10.8. बेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात येते. परंतु ही 10.8 जी मलई आहे ती मलई किती लिटर मागे झालेली आपल्याला? ह्या दोन्हीची बेरीज केल्यावर लक्षात आलं ना, 100 लिटर मागे. म्हणजेच एकूण द्रावणात मलई किती झाली आता? 100 लिटर मागची 10.8. पर्याय क्रमांक 3. उदाहरण असं आहे बघा, 7,000चा 70% अधिक 8,000चा 80% वजा 9,000चा 90% बरोबर किती? चा म्हटल्यानंतर गुणुले असते, चा म्हटल्यानंतर गुणुले असते, चा म्हटल्यानंतर गुणुले असते, हे आपण शिकलो होतो. पण आपण एवढंही शिकलो होतो की ज्यावेळेस पूर्ण शतकातली संख्या असेल आणि त्याचा टक्के विचार असेल तर त्यावेळेस त्या पूर्ण संख्येचे 2 शून्य घालून टाकायचे, 2 शून्य घालवायचे आणि जे टक्के दिले त्यांचा गुणाकार करायचा. 70 गुणिले 70 490, तर 49 आणि 49च्या पुढे 2 शून्य, अधिक म्हणले 80चा 80 गुणिले 80 6400 आणि वजा म्हणले 90%चा 90 8100. आता यांची बेरीज पहिल्यांदा करावं लागेल आपल्याला. शून्याला शून्य, 9 4 13, हातची गेली 1, 6 आणि 5 11, 11,300 मधनं 8,100 घालवायचा. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 3 मधनं 1 गेले, 2 उरले, 1 मधनं 8 जात नाहीत म्हणून 11तनं 8 घालले, 11तनं 8 गेले, 3 उरले, एकाला शून्य हातच्या माघार दिला, 3,200 हा पर्याय उत्तर येतो बरोबर. आता हे 70 आणि 70 गुणले काय केलं ते बघा. 70चा 7,000चा म्हणजे चा म्हणजे गुणले 70%, 70 भागिले 100. या 2 शून्याला हे 2 शून्य आपण आदर जोडवल्या आणि मग यांचा गुणाकार करा. तसंच 8,000चा 80% म्हणजे चा म्हणजे गुणले 80% म्हणजे 80/100. या 2 शून्याला ह्या 2 शून्य उडल्या आणि यांचा गुणाकार केला. तसंच 9,000चा 90%, या 2 शून्याला ह्या 2 शून्य उडलेल्या यांचा गुणाकार केला. हे डायरेक्ट केलं होतं आणि मग ह्या दोघांची बेरीज आहे आणि त्या बेरीजतून हे वजा केलंय, त्याच्यामुळं उत्तर आपल्या इथे 3,200 पर्याय क्रमांक
2. तर मित्रांनो, शेकडेवारी या घटकातील राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शनातील आपण सरावाचे सर्व प्रश्न घेतले आहेत. आता अतिरिक्त सरावासाठी आपण आणखीन काही उदाहरणं काही व्हिडिओच्या माध्यमातून शेकडेवारीची पाहणार आहोत. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.